विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येते त्या टायमाला आपल्याकडे वेगवेगळ्या एजन्सीचे सर्वे यायला लागलेले आहेत आणि त्या सर्वेवर सर्वजण चर्चा करायला लागलेले आहेत. मागच्या वेळेला एक सर्वे आला, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच सर्वात मोठे प्रबळ दावेदार असं मानलं गेलं. तातडीने विरोधी नेत्यांनी त्याच्यावर टीकाही करायला सुरुवात केली. बरं, ज्यांनी टीका केली होती त्यांच्याच पार्टीने एक सर्वे केला, त्यांच्याच महाविकास आघाडीने एक सर्वे केला आणि त्याच्यामध्ये काँग्रेस ही 1 नंबरवर दाखवली, 2 नंबरवर शरद पवार दाखवले आणि 3 नंबरवर उठाबा दाखवले. आता या सर्वेला काय म्हणायचं? मला वाटतं याचा स्वागत हे उभाटा गटाने केलं पाहिजे. कारण की ज्यांनी काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातलाय असं वक्तव्य केलं होतं आणि जी काँग्रेस कुठेही अस्तित्वात नव्हती, मृत अवस्थेत होती, ती लोकसभेला जिवंत करण्याचं पाप ज्यांनी केलं, त्या पापाची फळं आता विधानसभेला त्यांना पाहायला मिळत आहेत. म्हणून जी आमची भूमिका होती ना की काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका, ते आपला घात करतील, त्याची प्रचिती कुठेतरी आता यायला लागलेली आहे. आता पर्याय काय? काल बैठक झाली, बैठकीमध्ये असं सांगितलं गेलं की आमची 50% जाग्याची बोलणी कंप्लीट झालेली, 100% आता 50% जागेवर काही आमचा वाद नाही आहे. मला वाटतं 2014ला आमची अशीच भाजप सेनेची युती झाली होती आणि अवघ्या एका जागेवरून, म्हणजे ती युती तोडायचीच होती, परंतु अवघ्या एका जागेवरून ती युती आमची तुटल्या गेली होती. हा इतिहास आहे. आणि 50% मधला असलेला 50%चा मार्जिन, मला वाटतं महाविकास आघाडीची युती आता होणे शक्य नाही अशाकडे ते चाललेली वाटचाल आहे. एक कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात, तो कॉन्फिडन्स आता काँग्रेसने गेन केलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं अनेक वेळेला पार दिल्लीला खेट्या घालून सुद्धा तो चेहरा काही तो जाहीर होत नाही. याचा अर्थ बिनचेहऱ्याची ही महाविकास आघाडी आता आपली निवडणूक लढवणार आहे. आणि ही जी फरफट होते त्यात उभाटा गटाची सर्वात जास्त होते. राष्ट्रवादीला काही फरक पडत नाही. राष्ट्रवादीने आपलं टार्गेट आणि आपलं असलेली स्ट्रॅटेजी, सत्ता याची येऊ का त्याची येऊ, माझा शेअर मला मिळेल, ही त्यांची असलेली स्ट्रॅटेजी, म्हणून त्यांच्यावर कोणताही प्रकारचा फरक पडणार नाही. मग काय होणार आहे? तर जे उभाटाचे लोक आहेत, जे स्वाभिमानी आहेत, जे स्वतःला निष्ठावान समजते, ज्यांनी शिवसेना प्रमुखाचे विचार पायदळ तुळवले, आम्हाला गद्दार म्हणण्यात धन्यता मानली, आम्हाला काय आणखी खोके म्हणण्यात धन्यता मानली आणि आम्ही त्यांना नेस्तनाबूत करू, गाडू असे जे काही वक्तव्य करत होते, त्यांना आता त्यांच्याच सहकार्याने गाडायची तयारी केलेली आहे. आणि मला वाटतं हे सगळ्यात मोठं दुर्दैव उभाटा गटाचं आहे. निवडणूक समोर येतील काही दिवसामध्ये. असं जर वातावरण असलं तर मला वाटतं उभाटा गटामधले अनेक लोक, अनेक कार्यकर्ते, ज्यांना या सगळ्या स्ट्रॅटेजीचा कंटाळा आलेला आहे, ज्यांना आता आपलं भवितव्य अंधारात दिसतंय, ते इतर पक्षात निश्चित प्रवेश करतील आणि शिवसेनेमध्ये सुद्धा काही लोकांचा प्रवेश हा निश्चित आहे. तानाजी सावंतचं एक वक्तव्य व्हायरल झालंय, बैठकीला नाईलाजानं बसावं लागतं, बाहेर आल्याच्या नंतर मळमळ होती, उलट्या होतात, उलट्या कराव्या लागतात, असं विधान आहे. म्हणजे अजूनही तुमचं जमत नाहीये का? तानाजी सावंतने जे वक्तव्य केलं आहे ते पूर्वीचं असलेला रेफरन्स त्याच्यात आहे. वक्तव्य कालच केलं आहे, परंतु त्यांनी सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जेव्हा आम्ही बसायचो त्या टायमाला आम्हाला मळमळ व्हायची. आणि हीच खरी अर्थानं मळमळ उठावाच्या स्वरूपात बाहेर आली. आम्ही अनेक वेळेला उभाटा गटाचे नेते माननीय उद्धव साहेबांना सांगायचो की त्यांच्यावर राहू नका, आणि ते ऐकत नव्हते. त्यांना एक 5 वर्षाचा टेन्युअर द्यायचं जे काही राष्ट्रवादीवाले शरद पवारांनी सांगितलं होतं, त्याच्या त्या एका प्रलोभनापायी ते कोणाचं ऐकायच्या मनस्थितीत नव्हते
आणि ती भावना तानाजी सावंतने व्यक्त केलेली आहे. आणि मला वाटतं आता या घडीला शिवसेना असेल, भाजप असेल, अजितदादा असतील, अजितदादाची राष्ट्रवादी असेल, अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि आमच्यामध्ये किंतु परंतु कुठे नाही आहे. पण असल्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीचे लोकही बोलायला लागले आहेत त्यावर, म्हणजे अजित पवार गटाचे. हे बघा, युती जेव्हा कुठे होते, काय होतंय की महायुतीमध्ये एखादा जरी वाक्य कोणाच्या तोंडातून निघलं तर त्याचा इतका मोठा प्रोपगंडा केला जातो. भाजपच्या कार्यकर्त्याने ठाण्याची सीट मागितली, युतीमध्ये बेबनाव. शिवसेनेने भाजपची जागा मागितली, युतीमध्ये बेबनाव. हे असे वक्तव्य येतात आणि त्याचा आम्हाला आता सवय होत चाललेली आहे. परंतु तुमच्याही माध्यमातून आमच्याही कार्यकर्त्याला जे सांगण्यात आलं ते बोलतोय की आमच्या नेत्यांनी, मग ते एकनाथ शिंदे साहेब असेल, ते देवेंद्र फडणवीस असतील, ते अजितदादा असतील, त्यांनी कार्यकर्त्यांनी आपला संयम सोडू नये. जी आपली काही मागणी असेल किंवा जे आपलं मत असेल ते नेत्यांजवळ व्यक्त करावं असं वारंवार सांगितलेलं आहे. परंतु तरीही दुर्दैवानं काही वेळेला एखादी रिॲक्शन एखाद्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जर एखाद्याने केली तर त्याला रिॲक्ट होणं ज्याला म्हणतात ते एखाद्याकडून होतं आणि त्याबद्दलची सुद्धा दखल पक्ष घेतो. म्हणजे आता तानाजी सावंतच्या वक्तव्याची पक्ष दखल घेईल, त्यांना समज देईल. निश्चित दखल घेतो आम्ही. ह्या बाबतीमध्ये महायुतीमध्ये ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठेही अशा वादावादी होऊ नये त्याची दखल शिंदेसाहेब जरूर घेतील. शिंदेसाहेब त्यांच्याशी बोलतील सुद्धा. आणि मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावर असे आमचाच नाही तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी वक्तव्य करू नयेत असे समज आम्हाला सर्वांनीच या वरिष्ठ नेत्याने दिलेली आहे. तिघजण एकत्र आल्याच्या नंतर एक ताकद तयार झाली. मात्र असं बोलणं ऐकून घेण्यापेक्षा तुम्ही सत्तेतूनच बाहेर पडा असा थेट आव्हान जे आहे ते मुख्य प्रवक्ते राष्ट्रवादीचे उमेश पाटलांनी अजित पवारांना केलंय. म्हणजे कुठेतरी फूट ज्यादा निर्माण व्हावी असा प्रयत्न केला जातोय. उमेश पाटलाचं मी काल वक्तव्य चॅनलच्या माध्यमातून ऐकलंय. परंतु त्याने जे थेट जर अजित पवार साहेबाला बोलले असते तर बरं झालं असतं. जर युतीमधून बाहेर पडायचंच आहे किंवा जायचंच आहे असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्याचं मत आपल्या नेत्यांकडे व्यक्त करावं. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न राहील. भाजप यापूर्वी 145 आमचा लक्ष असेल असं म्हणायचं, मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं 100 हा विधानसभेत लक्ष राहील. का असं माघार का? हे बघ, आता या महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. भाजप आहे, शिवसेना आहे, अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे. म्हणून जागेचं वाटप हे कशा पद्धतीने होईल या पुढील 8 दिवसात कळेल. आणि प्रत्येक पक्षाला सामावून घ्यायची भूमिका ही भाजपची पण आहे आणि इतर सर्व पक्षाची असल्यामुळं जागेची तडजोडीमध्ये कदाचित जागा पुढं मागं होतील म्हणून केलेलं ते वक्तव्य आहे. म्हणजे नितेश राणे असं म्हणाले की समजा चुकून महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर मला आधी तुरुंगात टाकतील, त्याच्यामुळे मी बॅग भरून ठेवली. नितेश राणेने तो सहज केलेला संवाद आहे, त्याला एवढं सिरियस घेण्याचं कारण नाही. सत्ताधारी आणि विरोधकांनी मोदींचं जे हेलिपॅड बनवलं होतं मालवणला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वेळी त्याच्यावरती 2 कोटीचा खर्च झालेला आहे. तर सत्ताधारी विरोधकांनी त्याच्यावरती टीका केली तर त्याला उत्तर नारायण राणे म्हणले की मोदींसाठी 2 कोटी काय 10 कोटीला खर्च लागले तरी आम्ही तो करू. एक भावना असते हो. पंतप्रधानांचं हेलिपॅड बनवणं त्याचं काहीतरी मोठं काही भांडवल करण्यासारखं काही नसतं. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असलेलं हेलिपॅड, पंतप्रधान सुरक्षा ही तुम्हाला माहिती आहे कशी असते, त्या पद्धतीने केलेलं असतं. ते काय कायमस्वरूपी काय एक मोठा ज्याला काय म्हणता येईल इव्हेंट नाही आहे किंवा तो काही एखादा दाखवण्याची वस्तू नाही. म्हणून त्याच्यावर नारायण राणेंनी नेत्याबद्दल असलेला आदर व्यक्त केला आहे. त्यात दुसरं काही वावगं नाही. शरद पवारांची सुरक्षा देण्यात आली होती केंद्रातून, तर ती सुरक्षा जी आहे ती शरद पवार नाकारण्याची शक्यता आहे. काही ज्या मधल्या अटी आहेत झेड+ सुरक्षेमधल्या त्या पवारांना मान्य नाही, त्यामुळे ती सुरक्षा शरद पवार नाकारणार. शरद पवारांना केंद्र सरकारतर्फे जी सुरक्षता पुरवण्यात आलेली आहे किंवा देण्यात येत आहे त्याचे मागचे कारण त्या पोलीस यंत्रणेचा असलेला निष्कर्ष त्यावर ते अवलंबून असतं. स्वतःहून सरकार कोणालाही सुरक्षा देत नाही. ती असलेली यंत्रणा ती त्याच्यावर निर्णय घेत असते. शरद पवार साहेबाला जर ते नाकारायचे असेल तसं त्याने जर लेखी कळवलं तर मला वाटतं त्याचा निर्णय हे ती यंत्रणा घेईल. म्हणून नाकारल्यानंतरचा हा विषय आहे. आज त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे
वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कदाचित शरद पवारांच्या गटातही ते जाऊ शकतात. म्हणजे थोडक्यात ते तुम्हाला महायुतीला सोडून जाणार आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक जण आम्हाला सोडून जाणार आहे आणि अनेक जणांचा आमच्याकडे प्रवेश होणार आहे. हे सगळ्या एकामेकाकडे जाणं येणं हे निवडणुकीच्या काळामध्ये घडतं. परंतु कोणीही कुठेही गेलं तरी एक निश्चित आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली कामाची पोचपावती म्हणून ही येणारी निवडणूक, कालही देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाईल आणि महायुतीची सत्ता येईल. दुसरं सर, म्हणजे उद्धव ठाकरे असं म्हणाले की मोदी जिथं हात लावणार तिथं सत्यानाश, ही मोदींची गॅरंटी. उद्धव ठाकरे मोदी साहेब जेव्हापासून पंतप्रधानपदी आलेत तेव्हापासून जर पाहिलं तर या देशाचा आलेख हा चढता आहे. ज्या देशाच्या बद्दल इतर देशांना आपुलकी नावाची म्हणजे त्यांना सहानुभूतीसुद्धा नव्हती, आज भारताची भूमिका काय याकडे पूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतं. आणि मोदी साहेबांनी जर एखाद्या देशाकडे बोट दाखवलं किंवा एखाद्या देशावर जर हात ठेवला तर त्याचं जर ठरवून वाईट करायचं तर ते वाईट करू शकतात. ज्याची उदाहरणं आपण पाहू शकतात. म्हणून मोदी है तो सब मुमकिन है ही जे काही म्हणतात ही याची प्रचिती आता उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा आलेली आहे. आपले जे सोमिका आहेत मुख्य सचिव राज्याच्या, तर संजय राऊतांनी त्याच्यावरती ट्विट असं केलं की यांना हटवण्याचा, चुकीच्या फाईलवर सही करत नाही त्यामुळे त्यांना हटवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे आणि ठेकेदारांचा लाडका सचिव पदावर बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं राऊत म्हणतात. संजय राऊतला आणखीन प्रशासनाचा कवडीचाही अनुभव नाही. याला कोणीतरी फीड करतं, काहीतरी सांगतं, त्या आधारात तो काही बोलतो. एखादी महिला मुख्य सचिवपदी बसली, त्याचा स्वाभिमान बाळगण्यापेक्षा तिने असं करत नाही. DG जेव्हा महिला झाली तिच्यावरही आरोप केले गेले. आता सोनिक मॅडम यांना काम करू देत नाही म्हणून आरोप करतोय. हे सगळं बनावटी नाटक ह्या संजय राऊतचं चालू असतं. सरकारला ज्या ज्या व्यक्तीची नेमणूक करायची असते त्या पद्धतीने ते केले जाते आणि कुणालाही जबरदस्ती करून कुणाकडून काम करून घेता येत नाही. कुणाचीही सत्ता असो, जो कायदेशीर आहे तेच काम ते अधिकारी करत असतात. स्वतःची मान ही कोणीही फाशीवर लटकवत नाहीत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नितेश राणे सातत्याने पोलिसांवरती टीका करतायत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकच सांगणं, हिंदूंची आड येऊ नका असं ते म्हणतायत. त्यामुळे ते जे पोलिसांबद्दल अप्रत्यक्ष इशारा देत आहेत तर त्यांची ही धमकीची भाषा सध्या चर्चेत आहे. नितेश राणेंनी मी त्यांची अनेक ठिकाणची भाषणे ऐकलीत, पण मला वाटतं या लेवलला जायची आवश्यकता नाही. अखेरला पोलीस कर्मचारी असेल का कोणताही अधिकारी असेल, हे एक स्वतःचं त्याचं एक मत तुम्ही त्याच्याशी कशी वर्तणूक करता त्याच्यावर बनत असतं. म्हणून आपल्या विरोधात कोणी आहे असं समजून बोलणंसुद्धा योग्य नाही आहे. आणि सर्वजण जाणतायत की हे सरकार पोलीस कर्मचारी असेल, सर्वसामान्य अधिकारी असेल, कोणीही असेल, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. म्हणून त्यांच्याकडून आपल्याला चुकीचं काम करून घ्यायचं नाही किंवा चुकीचं काम सांगायचं पण नाही. पण कर्मचाऱ्यांना सांगेल की तुम्ही याबद्दलचं निश्चिंत राहा, सरकार हे तुम्हाला पूर्णपणे तुमच्या पाठीशी राहणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान दोघांनाही टार्गेट केले. ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी 100 पुतळे उभारावेत, हरकत नाही, पण जो पुतळा कोसळला त्याची जबाबदारी कोण घेणार. आणि पंतप्रधानावरती बोललेत की नरेंद्र मोदींनी जे जे काही उभं केलं ते सर्व कोसळलंय, मोदी ज्याला हात लावतील त्याची माती होती. आता हे तेल घालायला गेले ते तिकडं, यांचीच कमी होती. काय वक्तव्य आहे याचं? अहो, महाराजांचा पुतळा पडलाय त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करा ना. हे मशाल त्यांची आहे ना निशाणी, ते घेऊन आता पेटवायला चाललेत. स्वतःच्या बुडाखाली किती पेटले हे पहा. स्वाभिमानी आहात का नाही? काहीतरी लाज तरी बाळगा. महाराजांचा पुतळा पडलाय, अख्खा महाराष्ट्र हळहळतोय, प्रत्येक नागरिकाला ते भाव चीड येते. आणि यांचं चाललंय टेंडर कुणाला दिलं होतं, पर्सेंटेज किती मिळाले होते, कोण होता त्याचा ठेकेदार, हा विषय होऊ शकतो का? या महाराष्ट्रामध्ये रोज कोट्यावधी रुपयाचे टेंडर निघतात, कोट्यावधी रुपयांचे. परंतु यांना याच्यापेक्षा बाहेर निघायची मानसिकताच नाही. मुंबई महानगरपालिका सगळी खाल्ली, राज्य खायला चालले होते, पण तरी पर्सेंटेज हा शब्द त्यांच्या याच्यातून बाहेर निघायलाच तयार नाही.
दलाल हा शब्द बाहेर निघाला त्याने. या दलालांना आता महाराष्ट्र कधीच जवळ उभं करणार नाही. त्यांना भावना नाही. बदलापूरच्या घटनेवर काय केलं तर स्वतःच्या पक्षाचं फक्त ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, तोंडावर पट्ट्या बांधून. ह्या पट्ट्या कायम ठेवा यांच्या तोंडावर. काय काय आत्मीयता दाखवली हो, काय सांगितले, काय सरकारला काही सूचना केल्यात. महाराजांचा पुतळा पडलाय, सरकारला ठणकून सांगा की ह्या सूचना आहेत आमच्या, हे ॲक्सेप्ट करा. त्याचं वेलकम करू ना. टेंडर कुणाला दिला, माणूस का पळाला, मग त्याच्याशी कुणाशी लागे बांधेल, हा विषय आजचा. तरी या मुख्यमंत्र्यांनी महाराजांसाठी मी 100 वेळा माफी मागायला तयार आहे, हे वक्तव्य सगळ्या जनतेला भावलेलं आहे. याला म्हणतात हिंमत, महाराजाबद्दल असलेला आदर. आणि हे तेच काम आम्ही करणार आहोत. यांना टेंडर पाहू द्या, आम्हाला स्वाभिमान पाहायचा आहे. पुतळ्याबरोबरच त्यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणतात की राम मंदिराची अवस्था पहा, चक्क प्रभू श्रीराम छत्री खाली आहेत. बिंडोक लोक आहेत यांच्यावर भाष्य करणं आता आम्हाला चीड यायला लागलेली आहे. राम मंदिर बनलं, त्याचं उद्घाटन झालं, एखादा पेढा तुम्ही वाटलं कुणाला दिलाय? शिवसेना प्रमुखाचं ते स्वप्न होतं राम मंदिर बनाएंगे, दिलाय का त्याला पेढा? चारला, आनंद व्यक्त केला. म्हणून अरे जे शिवसेनेचा प्रमुखाचा म्युझियम तयार करू शकले नाहीत आता गेली 5 वर्ष, ते इतर लोकांवर भाष्य करतायत. महापौर बंगल्याचं तर काय झालं त्या म्युझियमचं? कुठे आहे तो? कधी तयार होतोय? ज्यांचं नाव घेऊन तुम्ही आज तुमचे पोट भरतात दलाला हो, तुम्हाला त्याची लाज वाटते का नाही? कसला स्वाभिमान आहे तुमच्याकडं? सिल्वर ओक दलाली करणाऱ्या लोकांनी स्वाभिमान महाराष्ट्राला शिकवू नये. बरं, त्यांनी आणखीन काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत ज्याची माती झाली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये नवी पार्लमेंट पहा, गुजरात मॉडेल प्रमाणे पार्लमेंट उभी केली, पहिल्या पावसाळ्यात तळे झाले, समृद्धी महामार्ग बघा भेगाय, अटल सेतू पहा, दिल्ली स्मशानासारखी झाली, मोदी हात लावतील तिथं माती नाही तर पाणी तरी होतंय. आता यांना काय करू? आता सरकारला मी आता विनंती करणार, शिंदे साहेबाला बी करणार आहेत, मोदी साहेबापर्यंत माझी पोच नाही या आशयाची आहे. एक आम्ही आता ठराव घेतो किंवा त्यांना विनंती करतो, या सगळ्या कामाचे टेंडर यांना द्या, यांना टेंडर द्या नाही तर यांची आत्मे भटकतील, हे मरतील. विदाऊट टेंडरचं, जसं माणूस विदाऊट सलाईनचं, विदाऊट जेवण्याचं, विदाऊट श्वास घेण्याचं जगू शकत नाही, तसं विदाऊट टेंडरचे न जगणारे ही जी काय पिलावळ तयार झालेली, यांनाच टेंडर दिलं पाहिजे, मग सगळे आलबेल करतील. असं होत नसतं. जी काही नैसर्गिक आपत्ती असते ती येत असते, सरकार कुणाचंही असो. परंतु अशा प्रकारचं वक्तव्य करून स्वतःची असलेली अक्कल हे लोकांना समोरही उजळत आहेत आणि लोक त्याची मजाक उडवत आहेत. हे यांना आजही कळत नाही. यांना विद्वानाच्या भूमिकेत हे स्वतःला पाहत आहेत, पण लोक यांना मूर्खाच्या नंदनवान वावरणारे प्राणी समजत आहेत. मालवणच्या रस्त्यावर झालेल्या राड्यात भाजपचे मुखवटे गळून पडले. तुम्ही शिवसेनेच्या पुढच्या विजयाला तुम्ही स्वतः हातभार लावताय असं राऊतांचं म्हणणं आहे. काय होईल ते काळ सांगेल. परंतु वाईट एका गोष्टीचं वाटतंय, ज्या पक्षाला हा माणूस डुबवतोय त्या पक्षाच्या लोकांची आणखीन पोपटाची चोच आणखीन अशी काही तोंड असं काही उघडत नाही, कुठेही याला दाब नाही. शिवसेना प्रमुख असते तर आता मागून अशी काही किक मारली असती तर हे बाजूला जाऊन त्या सिलिंगच्या बाजूच्या त्या तळ्यात पडून मेले असते. दुसरा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे, मारून टाकीन बोलणाऱ्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा का दाखल झाला नाही? आम्हाला पहिल्यांदा मुख्यमंत्र्याबद्दल जे जे काही बोललं ना त्याच्या तपास चालू आहे. पहिले हे बोलणाऱ्यावर गुन्हे दाखल करू, नंतर त्या मारून टाकणाऱ्यावर पाहू. ते म्हणतात की या सरकारला गाडून बदला घ्यायचा आहे, उद्धव यांना राज्याची सूत्र द्यायची आहे. आता हे गाडून शब्द नाही का हो? याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. एका मुख्यमंत्र्याला गाडण्याची भाषा हे असंवैधानिक नाही आहे, हा क्रिमिनल शब्द नाही आहे. उद्धव साहेबांना मुख्यमंत्री होऊ नये म्हणून या संजय राऊतचे प्रयत्न आहेत आणि त्याचाच एक भाग आहे. काँग्रेस आता मोठ्या भावाच्या भूमिकेत आलेली आहे. आता शरद पवारची चाकरी करून झाली, उद्या हा राहुल गांधीच्या बंगल्यासमोर झाडू मारताना हा माणूस दिसेल. अजून एक सगळं होऊ द्या.
चला थँक्यू. नाना पटोले असं म्हटले, नरेंद्र मोदी जेवढ्या वेळेस महाराष्ट्रात येतील तेवढ्या आमच्या जागा वाढतील म्हणतात नाना पटोले. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणारच आहेत. राहुल गांधीला आणू नका नसता जागा त्यांच्या कमी होतील. चुकून जर मग याचं सरकार आलं तर पहिल्या 100व्या दिवसामध्ये मी जेलमध्ये असेल असे राणे म्हणतात. झालं. राहुलला आणू नका असं तुमचं मत आहे? राहुलला आणल्यानंतर काँग्रेसच्या जागा घडतील हे निश्चित झालेलं आहे. म्हणून तुम्ही जर पाहिलं तर गेल्याही निवडणुकीमध्ये, मग ती लोकसभा असेल की विधानसभा असेल, राहुल गांधी येत नाहीत. कारण की याच लोकांनी सांगितलेलं असं, साहेब तुम्ही येताना हात दाखवता त्याच्यामुळे आमच्या जागा, लोक आम्हाला हात दाखवतात आणि आमची जागा पाडतात, म्हणून ते आणत नाहीत. जो महिलेला भगवान भरोसे अशी काँग्रेसची अवस्था. परंतु एवढं मात्र निश्चित आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांचा पट्टा गळ्यात घातल्यामुळं कदाचित त्यांच्या जागा थोड्या बहुत वाढतील आणि उबाटाच्या कमी होतील. पण राहुल गांधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय, ज्यात त्याचे जुडो कराटे खेळताना पाहायला मिळत आहेत, समोरच्याला उचलून आपटतायत, कसं पाडायचं याचं सांगतायत सगळं. काय करेल बिचारा, लग्न नाही होत, सत्ता नाही येत, कुठेतरी करमणूक झाली पाहिजे, कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे. काय करेल तो, काय त्यांनी काय करावं असं तुमची अपेक्षा आहे? कुठेतरी लोकसभेमध्ये एकदा डोळा मारला तर तुम्ही त्याचे किती व्हिडिओ क्लिप दाखवल्या. आता या वयात त्यांनी डोळा मारू नये तर केव्हा मारावं? या वयात त्यांनी आता कुणाशी भांडता येत नाही म्हणून स्वतः जुडो काढत जर खेळत असेल तर खेळू द्या ना. पोराचं वय खेळायचं आहे, त्याला खेळू द्या. हे भारत देश आहे, खेळाडूलाचा जन्म या देशात होत असतो, त्यातला हा एक खेळाडू आहे. आता लग्न करण्यासाठी शिल्लक नाही असं वाटतं? राहुल गांधीचं लग्न होण्याची आता शक्यता मावळलेली आहे. कारण की आता 5 वर्ष मोदींचं सरकार आहे, ते तर काही पडत नाही. पुढचं यायचं सरकार काही गॅरंटी नाही. आणि आलं जर चुकून जर आलंच तर राहुल गांधी काही पंतप्रधान बनणार नाही. म्हणून कुवारा आहे था कुवारा जायगा, हे फक्त कदाचित राहुल गांधींनी ठरवलं असावं. युतीच्या नेत्यांमध्ये जे वाकयुद्ध सुरू झालंय त्याच्यावरून असं वाटतं की अजित पवार नकोश आहेत आता? असं काही नाही हो. आमच्यात थोडंसं खट्ट झालं का त्याचा मोठा, आमच्याकडे अनेक भोंगे आहेत, ते बोलायला सुरुवात करतात. असं काही होणार नाही. तुम्हाला माहिती आहे, कमी बोलून चांगलं काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे. कम बोलेंगे लेकिन राईट कार्यक्रम करेंगे, हे जे काय त्याचं ब्रीद आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक लोक सांगायचे की लोकसभेला शिंदे साहेबाच्या 1-2 खासदार येतील की नाही, त्यांनी ते करून दाखवलं. आता या विधानसभेला सत्ता कशी आणायची हे एकनाथ शिंदे साहेबांकडे पूर्ण प्लॅन तयार आहे आणि महायुतीची सत्ता या सरकार या लवकरच या महाराष्ट्रात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.